महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांची 67वी जयंती समाज उपयोगी कार्यक्रमांनी उत्साहात साजरी। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांच्या 67व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व प्रदीपप्पा कदम यांचे नेतृत्वाखाली अंतर्गत विविध सामाजिक उपक्रम मोठ्या उत्साहात राबवण्यात आले। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादांच्या 67व्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रदीपप्पा कदम यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारक परिसरात स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण कार्यक्रमही राबवण्यात आला। यावेळी स्मारक परिसरातील झाडाझुडपांची साफसफाई, कचरा संकलन, परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले। तसेच भिलवडी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थि स्मारक स्थळाचीही स्वच्छता केली व त्यांचे विचार आत्मसात करण्याचे आवाहन करण्यात आले। त्याचप्रमाणे मोराळे येथे वृक्षारोपण प्रभात फेरी काढण्यात आली व मोराळे येथील प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते गावात वृक्षारोपण करण्यात आले। तसेच पलूस तालुक्यातील बुर्ली येथील विठ्ठल मंदिरात महिला सक्षमीकरण मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला। सांगली येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले। यावेळी जिजामाता कृषीभूषण पुरस्कार प्राप्त पुष्पावती मिठारी, सौ जयश्री रामचंद्र पाटील बुर्ली, सौ दीपाली बाबासाहेब पवार कुंडल, सौ सविता संदीप सूर्यवंशी अंकलखोप, अश्विनी योगेश राडे सावंतपूर आणि साधना रमेश बनकर पलूस या कर्तृत्ववान महिलांचा अजितदादा महिला सशक्तीकरण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हा जनसेवा सप्ताह यशस्वीपणे राबवण्यासाठी प्रदीपप्पा कदम यांचेसह संजय शिंदे, अभिजित कौलगे, अमीर पठाण, राहुल पाटील, तुषार सूर्यवंशी यांचेसह राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते, महिला विभाग यांनी मोठा सहभाग नोंदवत खऱ्या अर्थाने स्वर्गीय अजितदादांना समाज उपयोगी कार्यक्रमातून आदरांजली वाहिली। स्पीड न्यूज मराठीसाठी सचिन लडगे, पलूस।